कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेडमधील लोटे या ठिकाणी असलेल्या ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्तीधाम संस्थेच्या गोशाळेमध्ये सद्यस्थितीत 1100हून अधिक गायी आहेत। संस्थाचालक भगवान कोकरे महाराज हे या देशी गायींचे संवर्धन करतात। त्यांच्या या गोशाळेमध्ये महामार्गावर अपघात, अपंग झालेल्या गायी, तसेच कत्तलखान्यात नेण्यापासून वाचवण्यात आलेल्या गायी, तसेच शेतकऱ्यांकडून भाकड झालेल्या गायी ते सांभाळतात, त्यांचे संगोपन करतात। सद्यस्थितीत आता या गोशाळेमध्ये 1100हून अधिक गायी आहेत, लहान वासरे देखील आहेत। मात्र उन्हाळ्यामध्ये चाऱ्याचे मोठे दुर्भिक्ष निर्माण झालेले आहे। उन्हाळ्यात सगळीकडेच वणवा लागला जातो, त्यामुळे डोंगरांमध्ये देखील चारा शिल्लक नाहीये आणि बाहेरून चारा विकत आणण्यासाठी संस्थेकडे निधी देखील नाहीये। केवळ 2च दिवस पुरेल एवढा चारा शिल्लक असल्याने हजारो गायी उद्यापासून काय खाणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। मी हरिभक्त परायण भगवान कोकरे महाराज, श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्तीधाम सेवा संस्थान गोशाळा लोटे परशुराम तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या गोशाळेतून आज आपल्या सर्वांना, आमच्याकडे एकूण 1100 गायी आहेत आणि या गायी कत्तलखान्याला जाताना सोडवलेल्या, रस्त्यावर अपघातात जखमी झालेल्या किंवा शेतकऱ्यांनी सांभाळू शकत नाही, उत्पन्न देत नाही म्हणून ह्या देशी गायींना या ठिकाणी आणून सोडलेल्या गायी आहेत। गेली 17 वर्षापासून आमची गोशाळा या ठिकाणी गोसंगोपनाचं काम करते, परंतु गेल्या 2 वर्षात जवळजवळ 4 उपोषणं आपण केलेली आहेत। महाराष्ट्र शासनाकडे गायी जगवण्यासाठीच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रलंबित आहेत आणि आज पूर्णपणे चारा संपल्यानंतर गायींवर उपासमार येण्याची वेळ आहे आणि म्हणून सोमवार 17 मार्च 2025 पासून आपण या गोशाळेमध्ये आमरण उपोषणाला बसतोय। कारण गायी जर उपाशी तडफडत असतील तर मी जेवू कसा? आज शासनाकडे 25 लाख रुपये गेले 3 वर्ष पडून आहेत आमचे। मुख्यमंत्री साहेबांनी सही केलेली आहे, शिफारस केलेली आहे, पशुसंवर्धन मंत्र्यांनी शिफारस केली आहे, तरी सुद्धा मिळालेलं नाही। 5 लाख रुपयापेक्षा 5.5 लाख रुपये जवळजवळ लाईट बिल आलेलं आहे आणि असे प्रश्न, आमच्या जागेचा प्रश्न गेले अनेक दिवस शासनाला सोडवण्यासाठी आपण विनंती करतोय। माझे हात जोडून मायबाप शासनाला विनंती, आपण गायीला राज्यमातेचा दर्जा दिलाय, त्या राज्यमातेला चारा पाणी सुद्धा लागतं याचा विचार करावा। या कोकणच्या धर्तीवर 4ही साईडनं वणवा जाऊन सगळं जळून गेलेलं आहे आणि म्हणून मी आज विनंती करतो महाराष्ट्र शासनाला, सर्वांना, की आपण सहानुभूतीपूर्वक या गोष्टीचा विचार करावा। या 1100 गायींना अन्न पाण्या वाचून तडफडून मरू नयेत याकरता आपण माझ्या उपोषणाचा सकारात्मक विचार करून दखल घ्यावी विनंती करतो। साहेब, आजूबाजूला नोव्हेंबर पासूनच पूर्ण वणवा लावून काही समाजकंटकाने टाकलेले दरवर्षीच घडतं, परंतु आता गोशाळेमध्ये फक्त आजचा दिवस जाईल आणि फार तर उद्या सकाळची वेळ जाईल, याच्यापेक्षा चारा नाही। 50 लाख पेक्षा जास्त कर्ज झालंय, 10% व्याजाने काही पैसे वापरतोय मी आणि यांच्या पोटातली खळगी भरताना आपण सगळ्या गायी पाहू शकता आणि या सगळ्या गायींना आजपर्यंत जिवंत ठेवलंय, पण याच्या पुढे काहीच राहिलेलं नाही म्हणून मी हातबल होऊन उद्याच्या उपोषणाला बसतोय। आज या गायींना मी माझ्या आईसारखं सांभाळलेलं आहे, तिला आई म्हणून दर्जा दिलेला आहे। तुम्ही कुणालाही आजपर्यंत एक घासाची भूक राहू दिलेली नाही आणि जर उद्यापासून त्या उपाशी राहत असतील, उद्यापासून त्यांचं जर अन्न पाणी वाचून त्या हंबरडा फोडणार असतील तर मी माझ्या तोंडात घास कसा घेऊ? आणि म्हणून मी सगळं माझं आहे तेवढं संपवून शेवटच्या क्षणाला येऊन उद्या 17 तारखेपासून उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतलेला आहे।